महाकालला आलेलो आहे, उज्जैनला. बघू शकता उज्जैनचं मंदिर, महाकालेश्वर मंदिर. आणि इकडं आर्या आहे. आर्या आहे का? आम्ही इथून मध्ये गेलो दर्शनासाठी आणि तिथं खूप म्युझिकचे आवाज होते, गाणं वगैरे, म्हणून मी म्यूट केलेला. आणि छान दर्शन झालं. त्या दिवशी ऋषीपंचमी होती, तर ऋषीपंचमीमुळं खूप गर्दी झालेली होती, तर वेळ लागला दर्शन घेण्यासाठी, पण छान दर्शन झाले. आणि हे बाहेरचा परिसर आहे महाकालच्या. आणि तिथं आम्हाला 3 ते 4 तास लागले दर्शनासाठी. नंतर आम्ही 6 वाजता दर्शन झाल्याच्या नंतर कालभैरवला गेलो, जे की बाहेरच इथं टॅक्सी वगैरे मिळतात. पूर्ण उज्जैन आपल्याला म्हणजे मंदिराचे दर्शन करून घेतात, ते दाखवतात आपल्याला. 700-800 रुपये घेतले होते आमचे 4-5 जणांचे. आणि तिथून आम्ही छान कालभैरवला गेलो, अंबिका मातेला. खूप 8 ते 9 मोठे मोठे देवस्थान दाखवले त्यांनी. तर दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही बाहेर थोड्या वेळ इथं थांबलो होतो. मध्ये मोबाईल अलाउड नाही आहे, बाहेरच ठेवावा लागला होता. हा कालभैरवच्या तिथला बाहेरचा परिसर आहे, खूप छान आहे. इकडं समोर मेन दरवाजा आहे. आम्ही बाहेर आल्याच्या नंतर मी शूट केला होता. मध्ये मोबाईल नाही घेऊन जाऊ शकत. तर बघू शकता आर्या खूप छान इथं खेळत होती. मोठे मोठे स्टॅच्यू दिसत होते तिला. तर इकडं समोर पण भारत माता वगैरे मंदिर आहेत. आम्ही तिकडं नाही गेलो, दुसऱ्या दिवशी गेलो होतो, कारण की आम्हाला बाहेरचे देवदर्शन करायचं होतं, त्यामुळं आम्ही समोर नाही गेलो. हा मेन दरवाजा कालभैरवच्या तिकडला. आणि हे पण खूप छान आहे. इकडं खूप लांबपर्यंत मंदिर आहेत. कोण कोण गेलेलं आहे तर नक्की कमेंटमध्ये कळवा. उज्जैनला आम्हाला इथं खूप टाईम लागला होता दर्शन घेण्यासाठी. इथं आर्या सोड म्हणत होती, खूप पळत होती ती इकडं तिकडं, आणि गर्दी खूप होती ना, तर तिला सोडू पण शकत नव्हतो. हात सोडला आणि खूप लांब पळाली होती. नंतर आम्ही तिथून टॅक्सी गेली बाहेर येऊन आणि दर्शनासाठी निघालो. तर पहिले इकडं आलो आम्ही, जिथं कृष्ण आणि बलराम गुरुकुलमध्ये आले होते. तर ते गुरुकुल आहे, खूप जुनं. ते दगडाचं मंदिर जे दाखवलं ना मी, ते तेव्हाच्या काळातलं आहे. आम्ही तिथं बराच वेळ थांबलो. आणि तिथंच जवळ जेव्हा शंकर भगवान कुठलं तरी आहे, ते मला एवढं माहिती नाही आहे, तर इथून जात होते की काय असं तिथला सांगितलं होतं तिथल्या एका महाराजांनी, मला नाही आठवत आता. तर त्यांनी सांगितलं होतं की त्यांना घाम आला होता, तर कपाळाच्या घामाचा थेंबापासून हा मंगल भगवान प्रगट झाला. म्हणजे एक महादेवांचाच अवतार आहे. तर पूर्ण जगामध्ये कुठंच मंदिर नाही, इथं आहे. तर आम्ही तिथं पण गेलो होतो, जवळ आहे तिथून. तर बघू शकता मंगल भगवान असं नाव आहे. तर खूप छान तिथं पण. आणि त्या ऋषीच्या आश्रमामध्ये हे सगळं आहे, जिथं बलराम आणि कृष्ण बलराम शिक्षण घेतलं. शिप्रा नदीच्या काठीवरच आहे हे. तो खूप छान गुरुकुल आहे ते. आम्ही पूर्ण गुरुकुल बघितलं, बघू शकता खूप छान. आणि तिथं कृष्ण बलरामचं मंदिर पण आहे. ऋषींचं म्हणजे आत्ता सध्या पण खूप छान आश्रमामध्ये हे करतात. लहान मुलं वगैरे पण आहेत तिथं पण आत्ता सध्या पण. आणि तिथं खूप छान खेळली, खूप मोकळं होतं तिथं, पूर्ण गार्डन वगैरे. आम्ही तिथं काही फोटो वगैरे काढले. सांदीपांदी आश्रम असं आहे. खूप जणांना आपल्याला भागवत कथामध्ये पण आपण ऐकलेलं आहे. हे तेव्हाच्या काळातल्या पेंटिंग त्यांनी म्हणजे पेंटिंगद्वारे दाखवलं की छोटे असताना बलराम कृष्ण कसे इथं आले. कृष्ण आणि बलरामांची छोटे छोटे
फोटो वगैरे म्हणजे आणि त्यांचे गुरु ह्याच गुरुकुलमध्ये त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे असं म्हणतात. आणि शिप्रा नदीच्या काठेवर पण खूप सगळ्या त्यांच्या जुने आहेत, म्हणजे तिथले लोक आपल्याला सांगतात तिथं गेल्याच्यानंतर तिथली माहिती. आणि हे पूर्ण मातीमध्ये हे केलेलं होतं, मातीने सारवलेलं होतं. आणि त्या पेंटिंग वगैरे ते वरचं जे छत बनवलेलं आहे ना त्याला पण मातीनेच आणि शेणाने सारवलेलं होतं. खूप छान होतं ते, म्हणजे व्हिडिओमध्ये बघितल्यापेक्षा प्रत्यक्ष बघायला खूप छान वाटत होतं ते. आणि त्या गुरुकुलमध्येच हा पूर्ण तलाव आहे, म्हणजे बारव आहे जुना. बघू शकता खूप मोठा बारव आहे. आणि नंतर आम्ही त्या गुरुकुलमध्ये दर्शन घेतल्याच्या नंतर कालभैरवला गेलो, जे की महाकालचं दर्शन घेणं झाल्यावर कालभैरवचं दर्शन घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही. तर रात्रीचा टाईम होता आणि त्या दिवशी ऋषीपंचमी होती. एवढी गर्दी होती, 5 तास आम्हाला दर्शनासाठी मध्ये जायला लागले. आणि मंदिरमध्ये गेल्याच्या नंतर एकमुखी दत्तात्रयांचं पण तिथं मंदिर आहे, ते बघू शकता. दगडाचं मंदिर आहे जुनं. आर्या आणि मी इथं बसलो होतो, कारण की 4-5 तास आम्ही तिला उचलून घेतलं होतं. एवढा गर्दी होती की खाली पण सोडू शकत नव्हतं आम्ही तिला. तर आमचं छान दर्शन झालं. तर बाहेर आलो. 4-5 तास लागले आम्हाला दर्शन घेण्यासाठी, खूप गर्दी होती. आणि तिला पण जरा परेशान केलं होतं, कारण की एवढ्या वेळ उचलून ती खाली सोडा म्हणत होती आणि सोडलं तर खूप गर्दी होती. तर पुढल्या व्हिडिओमध्ये दाखवते मी बाकी.